झाल्याच्या नंतर फडणवीस हे पहिल्यांदाच आता नागपूरमध्ये येत आहेत, त्यामुळे नागपूरमध्ये ठिकठिकाणी आता जंगी स्वागत त्यांचं केलं जात आहे आणि जय्यत तयारी चौकामध्ये करण्यात आली आहे। विमानतळापासून लक्ष्मी भुवन चौकापर्यंत एक मोठी रॅली सुद्धा काढली जाणार आहे आणि त्यानंतर लक्ष्मी भुवन चौकामधल्या सभेच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे संबोधित करतील। आताची ही थेट दृश्य आपण बघतोय। फडणवीसांचं स्वागत होत आहे नागपूर विमानतळावरती आणि भाजपचे असंख्य कार्यकर्ते सोबतच महायुतीचे सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता नागपूरमध्ये दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। संध्याकाळी 4 वाजता मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे। 39 मंत्री आज शपथ घेतील आणि त्यासाठी आता मुख्यमंत्री इथे पोहोचल्याचं कळतंय। थोड्या वेळापूर्वी अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। आताची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच नागपूरमध्ये येत आहेत, त्यामुळे नागपूरकरांनी त्यांचं स्वागत करण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी जागोजागी मोठी तयारी केलेली आहे। जंगी स्वागत केलं जाणार आहे देवेंद्र फडणवीसांचं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सुद्धा या रॅलीसाठी उपस्थित आहेत। अगदी काही क्षणांमध्ये या रॅलीला सुरुवात होती आहे। बहुत खुशी है। हम देवा बाबू से बातचीत करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन यहाँ पे काफी सारी भीड़ है। उन्होंने एक प्रतिक्रिया दी है कि मैं बहुत खुश हूँ ये माहौल देख के। देवेंद्र फडणवीस यहाँ पे पहली बार मुख्यमंत्री की शपथ लेने के बाद यहाँ पे आए हैं और तर ह्या रॅलीला आता सुरुवात होते। आपण बघतोय रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। रजत, यामिनी, देवेंद्र फडणवीस या रथावर स्वार होऊन आता रॅलीमध्ये जाणारा त्याच्यावरती स्वार झालेले आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूर जिल्ह्यातील सर्व महायुतीचे आमदार जे आहेत ते त्यांच्या दिसून येत आहेत। आता हळूहळू ही जी रॅली आहे ती मार्गक्रमण करत आहे, विमानतळाच्या टर्मिनलच्या बाहेर येत आहे आणि मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते जे आहेत, नागपूरचे कार्यकर्ते आहेत हे आणि अनेक कार्यकर्ते असे आहेत ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांची वैयक्तिक ओळख आहे आणि थेट कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे आणि गर्दीमध्येही आपल्या कार्यकर्त्यांना पाहून देवेंद्र फडणवीस त्यांना अभिवादन करत आहेत। तर नागपूरचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा परत आले आहेत, एक जोरदार उत्साह जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। हळूहळू ही रॅली जी आहे ती विमानतळाच्या टर्मिनलच्या बाहेर मार्गक्रमण करत आहे आणि विमानतळाच्या जवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस बाबासाहेबांना वंदन करतील आणि त्यानंतर ही रॅली जी आहे ती पुढे मार्गक्रमण करेल। नागपूरच्या विविध मार्गातून धामपेठ परिसराच्या दिशेने जाईल, ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचा निवास आहे। अगदी रजत, तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं आता मोठ्या पद्धतीने स्वागत होताना दिसतंय। रजत, आपण सकाळपासून बघितलेलं होतं, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ज्यांनी अगदी देवेंद्र फडणवीसांना अगदी सुरुवातीपासून पाहिलेलं आहे, त्यांची संपूर्ण कारकीर्द बघितली आहे। किंबहुना त्यांच्या शाळेमधले शिक्षक असतील, त्यांच्यासोबत शिकणारे जे त्यांचे वर्गमित्र होते, त्या सगळ्यांनी सुद्धा बॅनरबाजी केलेली होती, बोर्ड लावलेले होते अभिनंदनाचे। नक्कीच यामिनी, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस 6व्यांदा आमदार झाले आहेत आणि नागपूरमध्ये अनेकांशी त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत, भाजपच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत आणि जसं तुम्ही म्हटलं की बालपणीचे जे मित्र आहेत, मग ते शाखेतील स्वयंसेवक असतील किंवा शाळेतील मित्र असतील, त्यांच्या सर्वांशी बोलल्यानंतर हे लक्षात येते की देवेंद्र फडणवीस आजवर त्यांच्यासोबतचं जो नातं आहे ते जपत आलेले आहे। तर त्यामुळे एक वेगळं ऋणानुबंध नागपुरात देवेंद्र फडणवीस यांचा अनेकांशी आहे आणि तो जेव्हा मोठा यश प्राप्त करून नागपुरात येतात तर तो ऋणानुबंध उत्साहाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याची आज नव्याने आणि जास्त जोमाने पुनरावृत्ती होत आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल। हो, अगदी रजत, तिसऱ्या वेळेला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर खरं तर मागच्या वेळेला फारसं इतक्या मोठ्या पद्धतीने स्वागत करण्याची संधी नागपूरकरांना मिळाली नव्हती, मात्र यंदाच्या वेळेला
प्रचंड बहुमत सुद्धा मिळालेलं आहे महायुतीला आणि त्यामुळे यंदाच्या वेळचा जो उत्साह आहे नागपूरकरांचा हा अधिक दृढ झालेला आहे असं म्हणू शकतो. नक्कीच जरी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले असले तरी राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2019 मध्ये अवघ्या काही तास मुख्यमंत्री राहून त्यांना पद सोडावं लागलं होतं आणि तेव्हाची जे लोकांच्या मनामध्ये कसक होती ती आज पूर्ण होताना दिसत आहे आणि आधीपेक्षा जास्त बहुमताने जेव्हा भाजप सत्तेत आली आहे आणि असं म्हटलं जात आहे की यंदा जी कमाल केलेली आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने आणि रणनीतीने केलेली आहे असं अनेक विश्लेषण करत असतात. त्यामुळे आज जो उत्साह आहे तो नक्कीच 2019च्या तुलनेत आणि 2014च्या तुलनेत मला जास्त जाणवत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.